जपानचा एम्परर झाला हिदेयोशी 1580च्या सुमारास. आणि त्याचा एक राईट हँड असल्यासारखा होता सेनरिकू हे जापनीज नाव आहे. तर ते चहा पार्टीचा स्पेशलिस्ट होता. म्हणजे जे रॉयल लोक असते त्यांची चहा पार्टी वगैरे झाली तर तिथे ते कलाकारी दाखवायचा, वेगवेगळ्या प्रकारचे चहा वगैरे बनवून, आणि छान कलाकार पण होता. आणि त्याचा खूप इन्फ्लुएन्स होता एम्पररवर, सम्राटवर तिथले. तर पण त्यानं असं केलं की स्वतःचा एक मूर्ती बनवून घेतली लाकडाची, आणि मूर्ती ठेवली पण अशा ठिकाणी जिथून एम्परर आणि आता जर ते एम्परर आहे तर त्याला भेटायला पण येणारे दुसरे छोटे राजे रजवाडे असणारच. तर अशा ठिकाणी ठेवली की जे येता जाता प्रत्येकाला दिसल. मग आणि विशेष म्हणजे ती जी लाकडाची मूर्ती बनवली होती त्यानं त्याच्यावर जे आजूबाजूला लेप वगैरे दिलेला होता ते होता चंदनाचा, सॅन्डलचा. आणि हे जे रक्तचंदन असते पुष्पा पिक्चर मध्ये बघितलेलं आपण, ते एकदम नाही का रॉयल असं मानलं जाते, की म्हणजे एकदम उच्च दर्जाचं माणसं किंवा राजे रजवाडे असतील तेच ते चंदन वापरतात, ते त्यानं वापरलं होतं. तर मग आता याच्यामुळे तो राजाच्या नजरेत आला आणि राजानं त्याला अटक केली आणि डायरेक्ट त्याला मारून टाकलं. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जर तुम्ही कोणाचे राईट हँड वगैरे होत असाल तर एवढंही त्यांना दिलेल्या ताकदीचा गैरवापर नाही करायचा की त्याच्यापेक्षा मोठे, किंवा त्यानं जी ताकद दिली ती तुम्ही कमवली आणि तुमचा हक्कच आहे तिच्यावर, असं नाही वागायचं. थोडंसं गुन्ह्यामुळे आपल्याला काय भेटलं याची जाणीव ठेवायची. तर हा होता पहिला लॉ पार्ट 3. थँक्यू.